quadrilateral construction and types. We study here firstly before practice set 8.3 start. We have studied here properties of parallelogram, kite and trapezium. The three properties are learned because with the help of their properties we have solved here practice set 8.3. So all over depends example on the properties. So the first is parallelogram. Okay, in parallelogram there one means the quadrilateral is a parallelogram if its opposite sides are parallel. Opposite sides means here AB length AB is parallel to, okay, length बघा ही जर लेंथ पॅरलल असेल तर अपोजिट साइड्स देअर वन विथ अ DC, ओके, हीच साइड त्याची काय आहे पॅरलल आहे. सो इट इज अ quadrilateral is a parallelogram means again the second is AD is parallel to length BC अशा पद्धतीने, बरोबर. ओके, so the properties of parallelogram, the first property is opposite sides of parallelogram are congruent. बघा opposite sides म्हणजे काय, length AB is parallel to length DC or length AD is parallel to length BC. Opposite sides of parallelogram are congruent. Then second one is opposite angles of parallelogram are congruent. Opposite sides, okay. आता in that opposite sides here तुम्ही angle पण घेऊ शकता, बरोबर. मग in that angle here measurement of angle जर आपण ABC दाखवला, बरोबर, बघा मेजरमेंट ऑफ अँगल ABC आर कॉन्ग्रुएंट म्हटलंय ना, तर बघा आपल्याला कॉन्ग्रुएंट लिहिताना आपण ह्या पूर्ण प्रॉपर्टीज मध्ये एक इक्वल टू दाखवतो किंवा कॉन्ग्रुएंटची साइन दाखवतो, बरोबर. सो मेजरमेंट ऑफ अँगल ADC, बघा ह्या अपोजिट अँगल कोणता आहे, मग आपण कोणता घेतलाय ADC हा अँगल घेतलेला आहे, बरोबर. मग ह्याचा अपोजिट अँगल कोणता आहे, मेजरमेंट ऑफ अँगल ADC, बरोबर. आणि लक्षामध्ये अशा पद्धतीने देन अपोजिट ही याची प्रॉपर्टी होती बरं का. हां, देन डायगोनल्स ऑफ पॅरलेलोग्राम आर बायसेक्ट टू इच अदर. बघा डायगोनल्स म्हटल्यानंतर लेंथ AO, बरोबर, हा इज इक्वल टू OC, वन हाफ AC. बघा डायगोनल्स ह्या पॅरलेलोग्राम मध्ये दोन आहेत, वन इज AC अँड सेकंड वन इज BD. सो AO is equal to OC is equal to one half diagonal side is AC, बरोबर. and second one is BO is equal to OD is equal to one half BD. अशा पद्धतीने diagonals are bisect to each other, बरोबर. हे diagonals हे bisect झालेले आहेत. अशा तीन प्रॉपर्टी. one is opposite sides are congruent, then diagonals are bisect to each other and opposite angles of parallelogram are congruent. Next property of trapezium. In the trapezium PQRS, if only one pair of adjacent sides in quadrilateral is parallel, then it is trapezium. आता ह्याच्यामध्ये only one side बघा parallel असणार आहे as the transversal line, बरोबर. ही transversal line जर असेल, तुम्ही सेकंड चॅप्टर मध्ये शिकलेले आहेत, बरोबर, तर ह्याच्यामध्ये फक्त दोनच बाजू ह्या पॅरलल असतात. मीन्स हियर इनसाइड PS इज पॅरलल टू QR, ओके. देयरफॉर PQRS इज trapezium. प्रॉपर्टी ऑफ trapezium इज इंटेरियर अँगल्स फॉर्म बाय टू पॅरलल लाईन्स. बघा इंटेरियर अँगल्स जे फॉर्म होतील ते टू पॅरलल लाईन्स मुळेच फॉर्म होणार आहेत, बरोबर. एकतर ही बाजू असेल किंवा ही असेल. सो दे आर ट्रान्सव्हर्सल ऑन अ ट्रान्सव्हर्सल लाईन. मग आता ते कोणते आहे, मेजरमेंट ऑफ अँगल B प्लस मेजरमेंट ऑफ अँगल Q इज इक्वल टू 180, बरोबर. देन मेजरमेंट ऑफ अँगल S प्लस मेजरमेंट ऑफ अँगल R इज इक्वल टू 180. अशा पद्धतीने ह्याची एकच प्रॉपर्टी आहे. काइट डेफिनेशन, इफ वन डायगोनल इज परपेंडिक्युलर टू बायसेक्ट ऑफ द अदर डायगोनल देन इट इज क्वाड्रिलॅटरल, दॅट इज कॉल्ड काइट. बघा आता तुम्हाला फिगर वरून कळेल की काय असतं. डायगोनल BD, बघा हा डायगोनल BD आहे इज परपेंडिक्युलर टू बायसेक्टर AC, हां, बघा, ओके. मग आता वन डायगोनल इज परपेंडिक्युलर टू वन ऑफ द अदर डायगोनल दॅट इज कॉल्ड काइट, ओके. बघा मग आता ह्याच्यामध्ये काय होतं, BD हा डायगोनल आहे आणि
लेंथ AD इज इक्वल टू लेंथ बघा सेकंड लेंथ AD इज इक्वल टू DC. ह्या दोन बाजू ह्या काय आहेत ऍडजसंट पेअर्स आहेत त्या कॉन्ग्रुएंट आहेत. देन वन पेअर ऑफ ऑपोजिट अँगल्स इज कॉन्ग्रुएंट. वन पेअर मीन्स व्हॉट मेजरमेंट ऑफ अँगल A किंवा BAD घ्या BAD. हा बघा हा एक अँगल झाला पूर्ण इकडचा. सो अदर पेअर ऑफ ऑपोजिट अँगल इज कॉन्ग्रुएंट. मग सेकंड अँगल कोणता येणार मेजरमेंट ऑफ अँगल BCD. जर आपण BAD घेतला तर त्याचा विरुद्ध दिशेचा ऑपोजिट अँगल हे काय असतील एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतील. टू साइड्स आर कॉन्ग्रुएंट ओके अँड टू अँगल्स आर कॉन्ग्रुएंट इन काइंड अँड द डेफिनेशन इज diagonal BD is perpendicular to second bisector of diagonal is AC. या एवढी प्रॉपर्टी लक्षात ठेवायची काय. प्रॅक्टिस सेट 8.3 क्वेश्चन नंबर फर्स्ट मेजर ऑफ अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम. आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे गिवन मध्ये आर 3x - 2 डिग्री अँड वन इज 50 - x डिग्री. ओके फाइंड द मेजर ऑफ ईच अँगल. आपल्याला प्रत्येक अँगल शोधायचा आहे. मग आपली प्रॉपर आपण हे लिहून घेतलेलं आहे गिवन. तुम्हाला फिगर दिलेली नाहीये मी इथं फिगर ड्रॉ करून स्ट्रक्चर ABCD बी गिवन पॅरलेलोग्राम. मेजरमेंट ऑफ अँगल A 3x - 2 degree and measurement of angle C is 50 - x degree. So the property is opposite angles of parallelogram are equal measures. Okay. मग आता आपल्याला गिवन मध्ये काय दिलेलं आहे measurement of angle A is equal to measurement of angle C by the property. Okay. So measurement of angle हे आपण 3x - 2 degree घेतलेला आहे is equal to measurement of angle 50 - x degree. Okay. मग आता ह्या दोघांमध्ये इक्वल करत असताना लक्ष असू द्या ब्रॅकेट काढून घ्यायचा आधी बरोबर म्हणजे मग उदाहरण सोडवायला इझी जातं. मग आता x जी टर्म आहे ते आपण काय करणार आहोत जवळ घेऊया बरोबर. मग आता 3x हा निगेटिव्ह आहे इकडे येताना पॉझिटिव्ह होतो इज इक्वल टू हा इकडे जाताना बघा हा पण मायनस आहे तर तो पॉझिटिव्ह होणार बरोबर. मग आता काय आली ॲडिशन 4x इज इक्वल टू ह्याची 52. therefore x is equal to डिवायडेशन होणार 52 is equal to 4. 4 ने भाग दिला 4 × 4 इथं काय येणार 4 त्रिक उरला 1 13 4 त्रिक 12 ना. ओके सो आपण ही x ची व्हॅल्यू जी मिळालेली आहे ती कशामध्ये ठेवणार x is equal to 30 ह्या दोघं मेजरमेंट मध्ये बरोबर. therefore measurement of angle A is equal to measurement of angle C. आता ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की opposite angles of parallelogram is equal. मग जरी ही घेतली तर मग काय येणार 3x - 2 डिग्री. मग आपण ह्याच्यामध्ये ही व्हॅल्यू पुट करणार आहोत 3 × 13 - 2. ओके आलं लक्षामध्ये. मग काय येणार 33 39 बरोबर वजा 2 किती आले 37 डिग्री. ओके अशा पद्धतीने बघा मग मेजरमेंट ऑफ अँगल A इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल C आपल्याला 37 मिळाला. मग आता अदर हँड मध्ये काय असणार आहे मेजरमेंट ऑफ अँगल. जर आपण साइड ह्या पॅरलल आहेत दोन साइड ह्या पॅरलल असतात त्या ह्याच्याने जर घेतलं तर अदर साइड फाइंड आउट करायची आहे ना. फाइंड द मेजरमेंट ऑफ ईच अँगल. मग आता दुसरे अँगल काय घेणार मेजरमेंट ऑफ अँगल A प्लस मेजरमेंट ऑफ अँगल D. बघा आपण ही घेऊया बरोबर मेजरमेंट ऑफ अँगल D. तर प्रॉपर्टी कोणती आहे इथं की ही जी आहे AB साइड इज पॅरलल टू DC. आपण ही जर पॅरलल दाखवली तर ह्या ट्रान्सव्हर्सल लाईनने तर हे दोन अँगल 180 डिग्री. ओके म्हणजेच हा काय झाला इंटेरियर अँगल झाला बरोबर ह्या कोणाचा. मग आता मेजरमेंट ऑफ अँगल आपल्याला माहिती आहे किती आहे तो आपण आताच काढला ना 37 डिग्री प्लस आपल्याला मेजरमेंट ऑफ अँगल आपल्याला ईच अँगल काढण्यासाठी हा माहिती नाही आपण आधी हा फाइंड आउट करणार बरोबर. therefore measurement of angle D is equal to 180 - 37 डिग्री is equal to किती येणार तर हाऊ मेनी रिमेनिंग नंबर्स इज बघा जर वजाबाकी केली तर उत्तर मिळतं आपल्याला 143 डिग्री. ओके बघा 10 अजून 7 केला 3 उरले तुम्ही करायचे ते वजाबाकी केली तर मेजरमेंट ऑफ अँगल D इज इक्वल टू 143. मग आपल्याला अदर साइड काढायला लावलेली आहे. मग याच्यावरूनच मेजरमेंट ऑफ अँगल B किती मिळणार आहे बघा
आपण तो कशावरून लिहितोय, अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम अल्सो कॉन्ग्रुएंट, मग ह्याची अपोजिट बाजू कोणती आहे, देअरफॉर मेजरमेंट ऑफ अँगल डी इज इक्वल टू 143 डिग्री, ही जर 143 डिग्री मिळाली तर देअरफॉर मेजरमेंट ऑफ अँगल बी इज ऑल्सो 143 डिग्री, बरोबर. बघा अदर बाजू सुद्धा किती असणार त्याची 143, कारण की आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट, त्याच्यावरून आपण मेजरमेंट फाइंड आउट केलेला आहे. ओके, क्वेश्चन नंबर 2 इन दैट फर्स्ट एग्जांपल इज in that example the 5 questions are given, in that we take here only first number example. okay, आपण पहिला घेणार आहोत, त्याच्यामध्ये लेंथ WZ इज इक्वल टू ही 4.5 सेंटीमीटर दिलेली आहे आपल्याला, बरोबर. त्याच्यावरून आपल्याला समोरची बाजू काढायची आहे, लेंथ XY इज इक्वल टू व्हॉट. ओके, असा प्रश्न आहे. तर आपल्याला आता प्रॉपर्टी जर लक्षात असेल तर तुम्ही इझिली हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता. सो हियर W, बघा WZ आपल्याला जर दिलेला आहे तर XY ही पण ॲज इट इज पॅरलल असणार आहे इन पॅरलेलोग्राम. आपण एवढा स्टडी केलेला आहे, कारण की का प्रॉपर्टी त्याची काय आहे, लेंथ XY इज पॅरलल टू लेंथ WZ बिकॉज अपोजिट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. बघा मी इथं लिहून ठेवलं, बरोबर. तर अशा पद्धतीने जर ही 4.5 असेल तर समोरची बाजू किती येणार, ऑब्वियसली 4.5 येणार. therefore WZ is equal to 4.5. so next their opposite sides is obviously 4.5. therefore here length WZ तर XY किती येणार आहे, 4.5 सेंटीमीटर, बरोबर. अशा पद्धतीने हे दोन एक्झाम्पल रिमेनिंग सेम आहेत. YZ, बघा YZ जर 8.2 सेंटीमीटर असेल, YZ बघा ही 8.2 सेंटीमीटर असेल तर ऑब्वियसली XW दिलेली आहे तर ती पण किती असणार, 8.2 सेंटीमीटर. अशा therefore second answer is length YZ is equal to 8.2. so the property is same, opposite side of parallelogram are congruent. therefore length त्याची अपोजिट बाजू कोणती येणार, बघा आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे XW is equal to is also 8.2 सेंटीमीटर. ओके, हे झालं दुसरं. आणि तिसरं आहे OX is equal to 2.5. लेंथ OX is equal to 2.5 सेंटीमीटर. फ्रॉम दॅट अगेन यू हॅव टू लेंथ OZ is equal to किती, बघा ही आहे OX, तर ही किती डायगोनल दिलेली आहे. लेंथ OX is equal to किती येणार मग, बघा आता ह्या डायगोनल ऑफ पॅरलेलोग्राम आर बायसेक्ट टू इच अदर, आपल्याला एवढं माहिती आहे. त्याच्यावरून जर ही किती आहे 2.5 जर दिलेली आहे तर ऑब्वियसली OZ पण किती येणार आहे, 2.5 सेंटीमीटर, बिकॉज इन पॅरलेलोग्राम द डायगोनल्स आर बायसेक्ट टू इच अदर. अशा पद्धतीने 3 प्रश्न झाले. फॉर क्वेश्चन नंबर इफ लेंथ WO इज इक्वल, बघा WO आपल्याला ही दिलेली आहे 3.3 सेंटीमीटर. ओके, सो देन द लेंथ WY इज इक्वल टू किती, पूर्ण लेंथ काढायची आहे. मग आता इथे आपल्याला कोणती प्रॉपर्टी यूज करावी लागणार, तर रोम्बसची, बिकॉज इन दॅट रोम्बस हियर diagonals of rhombus are bisect to each other. by this property use so length WO is equal to 1/2 multiplied by length WY. ओके, आपण काय करणार, बघा ही हाफ ऑफ द लेंथ आहे ना डायगोनल्स. सो वी टेक हियर अ व्हॅल्यू, बघा व्हॅल्यू काय आहे, WO ची ऑलरेडी दिलेले आहे 3.3 इज इक्वल टू 1/2 इंटू लेंथ WY. ओके, आपल्याला ही लेंथ माहिती नाही आहे. मग आपण काय करणार आहे, ज्या वेळेला हे डिवायडेशन मध्ये असतं तर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. देअरफॉर लेंथ WY फाइंड आउट करण्यासाठी आपण मल्टिप्लिकेशन करूया, 3.3 मल्टिप्लाइड बाय 2. मग आता गुणाकार कसा करायचा ते तुम्हाला माहिती आहे, 33 गुणिला 2, बघा सॉरी 3.3 means here 6 point, so 6.6 centimeter. length WY is equal to 6.6 centimeter. आलं लक्षात. नेक्स्ट क्वेश्चन 5 नंबर. इन क्वेश्चन नंबर 2 here measurement of angle WZY is equal to 120 degree. ओके, हा आपल्याला 120 दिलेला आहे तर त्याच्यावरून आपल्याला
एक्स वाय फाइंड आउट करायचं आहे. बघा आता आपली प्रॉपर्टी जर आपण पहिलं उदाहरण घेतलं आन्सर मध्ये मेजरमेंट ऑफ अँगल डब्ल्यू झेड वाय इज इक्वल टू 120 हे आपलं गिवन आहे ऑलरेडी, बरोबर. मग आता ह्याच्यावरून जर सोडवायला घेतलं, दुसरं आहे डब्ल्यू एक्स वाय काढायचं आहे ह्याच्यावरून. मेजरमेंट ऑफ अँगल डब्ल्यू एक्स वाय इज इक्वल टू, मग आता समोरासमोरील जे कोण आहेत ते कॉन्ग्रुएंट असतात, बरोबर. अपोजिट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम आर इक्वल. ही अपोजिट साइड आहे मेजरमेंट ऑफ अँगल मध्ये. सो देअरफॉर मेजरमेंट ऑफ अँगल डब्ल्यू एक्स वाय ऑल्सो 120 डिग्री, बरोबर. त्या प्रॉपर्टी वरून आलं लक्षामध्ये. मग देअरफॉर मेजरमेंट ऑफ अँगल डब्ल्यू एक्स काय फाइंड आउट करायचं होतं आपल्याला, डब्ल्यू एक्स वाय इज इक्वल टू 120 बिकॉज अपोजिट साइड्स ऑफ अँगल्स आर इक्वल त्या प्रॉपर्टीनुसार. मग आता बघा पुढे आपल्याला मेजरमेंट ऑफ अँगल एक्स डब्ल्यू झेड फाइंड आउट करायचा आहे. एक्स डब्ल्यू झेड म्हणजे इकडचा कोन हा आपल्याला शोधायचा आहे ना. त्याच्यासाठी काय लिहिणार तुम्ही, डब्ल्यू झेड इज पॅरलल टू साइड एक्स वाय. बघा ही दोघं काय आहेत, साइड पॅरलल आहेत. सो बाय द प्रॉपर्टी हियर द लाईन ट्रान्सव्हर्सल कोणती असणार आहे ह्याच्यामध्ये, डब्ल्यू झेड, बरोबर. ही ट्रान्सव्हर्सल जर असेल तर ह्याच्यावरून ह्या दोन बाजू इक्वल असतील. तर त्याच्यावरून आपल्याला हा कोन फाइंड आउट करता येतो, बरोबर. मग आता कोणता आहे पुढचा कोन, एक्स डब्ल्यू झेड, बरोबर. देअरफॉर मेजरमेंट ऑफ अँगल एक्स डब्ल्यू झेड प्लस दुसरा कोन काय आहे रे, हा काढला ना आपण आता, डब्ल्यू झेड वाय. ओके सॉरी, हां गिवन मध्ये जो दिलेला आहे तोच घेऊया. मेजरमेंट ऑफ अँगल डब्ल्यू झेड वाय इज इक्वल टू, बघा आता आपल्याला हा 120 ऑलरेडी दिलेला आहे. पण आपण असं लिहू का, नाही. ह्या दोघं कोणांची बेरीज म्हणजेच काय असते, 180 डिग्री. हे काय आहेत, इंटेरियर अँगल झाले, बरोबर. बाय विच थेरम, पॅरलेलोग्राम प्रॉपर्टीज. ओके, मग या दोघांवरून ह्याची बेरीज 180 आली तर आपल्याला हा फाइंड आउट करायचा आहे ना, डब्ल्यू एक्स झेड. देअरफॉर मेजरमेंट ऑफ अँगल एक्स डब्ल्यू झेड प्लस 120 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर मेजरमेंट ऑफ अँगल एक्स डब्ल्यू झेड इज इक्वल टू 180 मायनस हा पॉझिटिव्ह आहे, इकडे जाताना निगेटिव्ह होतो. हाऊ मेनी रिमेनिंग हियर, इट इज 60 डिग्री. ओके, देअरफॉर मेजरमेंट ऑफ अँगल एक्स डब्ल्यू झेड इज इक्वल टू 60 डिग्री. बघा दोन आन्सर मिळाले आपल्याला दोन मेजरमेंट ऑफ अँगल फाइंड आउट करायला लावलं होतं. डब्ल्यू एक्स वाय इज इक्वल टू 120 अँड हियर एक्स डब्ल्यू झेड इज इक्वल टू 60 डिग्री. आलं लक्षामध्ये. अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 2 इथं कम्प्लीट होतोय.